देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचे 70% पुरवठा सुरू। विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यामध्ये नोंदलं गेलं 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान। अमरावती यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी। वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीकडून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक। तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। विधान परिषदेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी। नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार नाही। ट्रम्प यांची स्पष्टोक्ती। तर अणुऊर्जा मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा होणार नाही, इराणचं प्रत्युत्तर। राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 19 जणांचा मृत्यू। 3 महिन्यात 5 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद। रिंकू सिंगच्या थरारक खेळामुळे कोलकात्याचा सुपर ओव्हरमध्ये विजय। अवघ्या 155 धावांवर झाली होती बरोबरी। रिंकू सिंगनं ठोकल्या नाबाद 83 धावा। नमस्कार, मी माधवी देसाई। ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईत भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावर हा अपघात झालाय। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी यांचा समावेश आहे। सकाळी 5:45च्या सुमारास हा अपघात झाल्याची बातमी आहे। तिन्ही अपघातग्रस्तांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। अपघातग्रस्त गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय। दरम्यान घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आज सकाळी 5:45च्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर 2 ही तरुण मुलं आणि एक मुलगीचा देखील या अपघातात समावेश आहे। या गाड्यांवरनं आपण पाहू शकतो की हा अपघात किती भीषण आहे। ही एक पहिली बाईक आहे, दुसरी तिकडे आहे आणि पुढची एक बाईक तिकडे, तिसरी देखील पडलेली आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून सकाळपासून या संदर्भात आढावा घेतला जात होता। जे जखमी होते त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार गिरगावमधील एक सिनियर सिटीजन्स हे मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत होते। रस्ता ओलांडत असताना त्यांचं या दुचाकी चालकांकडे लक्ष होतं की नव्हतं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र याच दरम्यान जे दुचाकी स्वार होते त्यांची गाडी सिनियर सिटीजनला धडकली आणि हा अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांची चाकं असतील किंवा चेसिस असतील या देखील निखळून पडलेल्या आहेत। यावरनं सकाळी नाईट आउटला जी बाहेर पडलेली जी तरुण मंडळी होती त्यांच्या एकूणच वागणुकीवरती प्रश्न उपस्थित केला जात आहे। या गाड्याची अवस्था आपण पाहू शकता, पूर्णपणे चाक हे निखळून पडलेलं आहे, सायलेन्सर बाजूला पडलेला आहे। तर दुसरीकडे त्या गाडीचा देखील आपण पाहिलं तर चाक हे निखळून पडलेलं आहे। ज्या अनुषंगाने पोलिसांनी माहिती दिली की वेगात या गाड्या जात होत्या आणि याच वेळी ही धडक झाली आणि याच अपघातामध्ये 3 जणांचा आता मृत्यू झालेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून इन्व्हेस्टिगेशन हे सुरू करण्यात आलेलं आहे।
3 जणांचा मृत्यू आहे. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील ओळख पटवणं हे देखील सुरू असल्याची माहिती ही मरीन ड्राईव्ह पोलिसांकडनं देण्यात आली आहे. आता यामध्ये नेमका चूक कुणाची होती आणि पोलीस काय पुढील ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. आता एक महत्वाची बातमी आहे. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाहीये. शनिवारी 51.8 लाखाहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण झालेलं आहे. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढलेली आहे. रोज ऑनलाईन बुकिंगचे प्रमाणही 98% इतकं नोंदवलं जात आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत 70% इतका आहे. एप्रिल महिन्यात 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत. तर शनिवारी 51 लाखाहून अधिक घरगुती गॅसचं वितरण झालंय. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, खरं तर एलपीजी गॅसचा तुटवडा गेले काही दिवस जाणवत होता आणि त्यानंतर आता ही दिलासादायक बातमी येते. निश्चितच जी माहिती पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे महत्वाच्या क्षेत्रांबाबत, त्यापैकी घरगुती गॅसच्या पुरवठ्यांबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एलपीजीची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 2100हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. त्यासह 310 एलपीजी वितरकांवर सरकारने दंडही आकारला आहे आणि 70 एलपीजी डिस्ट्रीब्युटर्सचे परवाने लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली गेलेली आहे. त्याशिवाय व्यावसायिक एलपीजीच्या संदर्भातही महत्वाची माहिती समोर येते. ती म्हणजे जवळपास एप्रिल महिना सुरू झाल्यापासून 5 किलोचे 19.44 लाखांहून अधिक FTL सिलेंडर्स विकले गेलेत आणि त्यासह 5 किलोचे 82,000 FTL सिलेंडर्स हे एकट्या शनिवारच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्याच्या शेवटी विकले गेलेले आहेत. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जो व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर थोडंसं ताण पडला होता युद्ध सुरू झाल्यानंतर, तो देखील पूर्ववत होतोय आणि घरगुती एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे आणि विशेषतः मोठ्या प्रमाणावरती अनेक नागरिकांनी पीएनजी जो पाईप नॅचरल गॅस आहे त्यासाठी त्याचं कनेक्शन मिळवण्यासाठी सुद्धा अर्ज केल्याचं समोर आलं. धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर बातमीसाठी. आता बातमी आहे मराठी सक्तीची. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे. या संदर्भात आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक बोलावली आहे. ही बैठक परिवहन मंत्र्यांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता होईल. या बैठकीत प्रामुख्यानं अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन नेमकी कोणकोणते प्रयत्न करणार आहेत यावरही चर्चा होईल. मराठी सक्तीला विरोध करणारे नेतेही बैठकीत सहभागी होत असल्यानं काय तोडगा निघतो हे पाहणंही महत्त्वाचं असेल. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तर रिक्षा टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय. 2 मे 2026 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी आता संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आज महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये ही सभा पार पडेल. या सभेला संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठी आलीच पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. ज्या राज्यात राहतो तिथली भाषा आली पाहिजे असं ते म्हणतात. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे असंही त्यांचं मत आहे. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथे नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा
नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके। तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा। लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वां दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना। वळत पुढच्या बातमीकडे। एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला जातोय। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद राहण्याची शक्यता आहे। राज्यातील कृषी विक्रेत्यांवर दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। तर या संपाची प्रमुख कारणं काय आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करण्याच्या निर्णयाला विक्रेत्यांचा विरोध आहे आणि तो निर्णय रद्द करण्याची मागणी ते करतायत। खत कंपन्यांकडून बियाणे किंवा कीटकनाशके घेण्यासाठी सक्ती केली जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीलाही विरोध होतोय। खते आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री थांबवावी ही एक प्रमुख मागणी आहे। कीटकनाशक कंपन्या मुदत संपलेला माल परत घेत नसल्यानं विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होतो, तो माल कंपन्यांनी परत घ्यावा ही देखील एक मागणी आहे। तर बियाणे नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता फक्त साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावे ही देखील एक मागणी आहे। सध्या खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। एकीकडे खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी अडचणीत आलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांचा खत वाटपामधील जाचक अटीच्या विरोधात बेमुदत संप आंदोलन आजपासून पुकारण्यात आलंय। याविषयी शेतकरी आणि कृषी केंद्र चालकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। फर्टिलायझरचे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 700 ते 1200 रुपयापर्यंत रेट वाढल्यामुळे शेतकऱ्याला परवडण्याची झाली आहे। तरी शेती सध्या धोक्यात आहे, तरी याचा विचार व्हावा। आता सध्या शेतकऱ्याला जे फर्टिलायझरची खतं मिळत होती पूर्वी, त्या खतात या 2 वर्षात प्रत्येक पोत्यापाठीमागे 700 ते 800 रुपयाने रेट वाढलेला आहे, तरी ती न परवडणारी गोष्ट झालेली आहे। डीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य डीलर्स असोसिएशनतर्फे बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे। याची कारणे अशी आहेत की रासायनिक खताची लिंकिंगबाबत ज्या अनावश्यक वस्तू आपल्याला लादल्या जातात खत कंपन्यांकडून, आणि दुसरा मुद्दा असा आहे साथी पोर्टलतर्फे आपल्याला बियाण्याची विक्री करण्यात येते, ती गोष्ट शक्य नसल्यामुळे ते बंधन काढण्यात यावं। वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी केलाय। केईएमचं नाव बदलण्याच्या वादात मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्यास मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे। मात्र मार्डनं या नामांतराला जोरदार विरोध केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही याला विरोध होताना पाहायला मिळतोय। आज ठाकरेंचे शिवसेनेकडून या विरोधात आंदोलन केलं जाईल। आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिंदेच्या शिवसेनेत इच्छुकांची गर्दी झाली आहे आणि त्यामुळे अंतर्गत नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। 2 जागांसाठी नीलम गोरे आणि बच्चू कडू या नावांची चर्चा आघाडीवर आहे, मात्र या दोन्ही नावांना विरोध देखील होतोय। नीलम गोरे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील नेत्यांचा विरोध आहे। राज्यसभेप्रमाणेच नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे, तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध असा सवालही पक्षातील नेत्यांनी उपस्थित केलाय।
तसंच उमेदवारी द्यायची झाल्यास बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेनं एक अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेनं दिल्याचं कळत आहे. रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येणाऱ्या डीपीडीसी निधीवरून आता रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केलंय. डीपीडीसीच्या निधीमधील थोडा वाटा आमच्या पक्षाला मिळावा, यामुळे गोरगरीब जनतेच्या विकासासाठी त्याचा वापर करता येईल असं आठवले म्हणतात. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. खालापूरमध्ये काल एका कार्यक्रमात त्यांनी ही आपली भूमिका मांडली आहे. रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे. यासाठी आताच मी जावळे साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि सर्व डीपीडीसी मध्ये गोरगरीब वस्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. यासाठी आरपीआयला सुद्धा फंडिंग मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि आरपीआयला आमचा वाटा मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. वळत पुढच्या बातमीकडे. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अखेर माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले होते. काल अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे. शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं दाखवल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है. हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है. 4 बच्चों के बयान पर तो आप कहेंगे कि आपके तो बच्चे हैं नहीं है, उसको हम पहले ही जवाब दे दें कि आगे चल के हम भी गृहस्थ होंगे. और भगवान ने जितने चाहा ज्यादा से ज्यादा भारतीय हिंदुओं की जनसंख्या बढ़ाने में हम भी योगदान देंगे. 4 बच्चे पैदा करो, 1 बच्चे स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को समर्पित करो. इसके पीछे का उद्देश्य ये है, राष्ट्रवादी बनाओ. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात काय एक्सपोस्ट केले आपण पाहूयात. जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून खोटा इतिहास सांगायचा, जनतेचा रोष आला की माफी मागायची, नंतर पुन्हा जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करायची. अशा प्रवृत्तींना नेहमीच आमचा विरोध आहे. भोंदू धीरेंद्र जे बोलला ते जसाच्या तसं मीडियानं दाखवलं. चुकीच्या वक्तव्यावर कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे या भोंदूची माफी किती पोकळ आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, संतांबद्दल नेहमीच आदर आहे, परंतु संत असल्याचा आव आणत भोंदू धीरेंद्र शास्त्री जर इथल्या महापुरुषांचा अपमान करणार असतील तर अशा भोंदू बाबांना संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे नाठाळाच्या माथी हाणू काठी याचा प्रत्यय महाराष्ट्र दाखवू शकतो हे भोंदू बाबांनी विसरू नये. दहशतवाद्यांना धर्म नसतो, हिंदूही दहशतवादी असू शकतात असं दलवाई यांनी म्हटलंय. हिंदू दहशतवादी असेल तर कौतुक करून सोडणं महत्त्वाचं असं दलवाई यांनी म्हटलेलं आहे. RSSच्या मंचावर बागेश्वर बाबा बोलले आणि त्यामुळे शिवरायांचा अपमान झाल्याचे त्यांनी म्हटलंय. शिवराय आणि रामदास स्वामींची कधीच भेट झाली नाही, सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं असंही दलवाई यांनी म्हटलंय.
बिल्कुल ही अपमान है, बिल्कुल अपमान है। और वो जिस स्टेज से बोले वो स्टेज आरएसएस का स्टेज था। आरएसएस के मोहन भागवत वहाँ थे, मुख्यमंत्री थे, उन्होंने उनको अटका क्यों नहीं? ऐसा ये देखिए, इतिहास का सबूत देके मैं बोलता हूँ, कहाँ भी शिवाजी महाराज और रामदास जी की भेंट भी नहीं हुई है। तो ये जानबूझ के कहते हैं। मुझे दुख इसका है कि उसी वक्त उनको कहना चाहिए था कि इस तरह से बकवास मत करो। ये अभी बाबागिरी महाराष्ट्र में बढ़ गई है। आरएसएस की सत्ता आने के बाद सारे लोग बाबा बन गए हैं। खत्म करो आतंकवाद, लेकिन आतंकवादी कौन से धर्म का है ये मत देखो। हिंदू भी आतंकवादी हो सकता है, दूसरे समाज के भी हो सकते हैं। मालेगांव में जो हुआ उसका क्या? उनको छोड़ने के लिए आपने सारी बातें की। आतंकवाद खत्म होना है तो एक नजरिया से देखना चाहिए। हिंदू होने दो, मुसलमान होने दो, क्रिश्चियन होने दो, कोई भी होने दो, आतंकवादी आतंकवादी है ऐसा समझ के सजा होनी चाहिए। आता परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणी एक मोठी अपडेट येते। 16 वर्षाची आणखी एक पीडित तक्रार करण्यासाठी पुढे आलेली आहे। पीडितेने काल पोलिसांना स्टेटमेंट दिलंय। मुख्य आरोपी अयान अहमदनं मर्जीशिवाय स्पर्श केल्याचं निवेदन तिने दिलंय। एसआयटी मधल्या महिला अधिकाऱ्यासमोर तिने जबाब लिहून दिलाय। परतवाडा प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। तर अयान अहमदसह 8 जणांना या प्रकरणी अटक झालेली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की अजून कुणाचं लैंगिक शोषण झालेलं असेल तर त्या पीडितांनी पुढे यावं आणि यानुसार आणखी एक पीडिता तक्रार करण्यासाठी आता पुढे आलेली आहे। 16 वर्षांची ही पीडिता आहे आणि काल तिनं पोलिसांसमोर जबाब नोंदवलेला आहे आणि त्यामुळेच अयान अहमद आणि इतर 8 जणांच्या अडचणी वाढणार आहेत। एसआयटी मधल्या महिला अधिकाऱ्यासमोर या पीडित मुलीनं तिचा जबाब लिहून दिलेला आहे। परतवाड्यामधलं हे प्रकरण आहे। अनेक मुलींचं लैंगिक शोषण या अयाननं आणि त्याच्या साथीदारांनी केलेलं होतं। किती जास्त मुली पटवायच्या याबाबत या मित्रांमध्ये स्पर्धा सुरू होती, असंही धक्कादायक गोष्ट या तपासात समोर आली होती आणि त्यानंतर आता आणखी एक पीडिता समोर येते। आता बातमी आहे भोंदू खरातची। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। महिला अत्याचार प्रकरणातील 7व्या गुन्ह्यात एसआयटीनं अशोक खरातचा ताबा घेतलाय। धार्मिक पूजाविधीच्या बहाण्यानं विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची सरकारी पक्षाकडून मागणी केली जाईल। युक्तिवाद दरम्यान सरकारी पक्षाकडून काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अशोक खरातवर आतापर्यंत 8 महिला अत्याचाराचे तर 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। तर नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज सुनावणी होणार आहे। मागील सुनावणी दरम्यान निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता, तर निदा खान गरोदर असून टीसीएस मधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाशी निदा खानचा संबंध नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केलेला होता। सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी आरोपीच्या वकिलांचे दावे खोडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत मागितली होती। नाशिक रोड न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत मुदत दिलेली होती। आजच्या सुनावणीत निदा खानला जामीन मिळणार की तो फेटाळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। 25 मार्च पासून पोलिसांना गुंगारा देत निदा खान फरार आहे। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू। विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यामध्ये नोंदलं गेले 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान। अमरावती यवतमाळमध्येही पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी। वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार।
पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक. तर रिक्षा टॅक्सी संघटनांच्या निर्णयाला विरोध, दुपारी जाहीर सभा. विधान परिषदेसाठी शिवसेनेत इच्छुकांची गर्दी. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर. मुंबईत मरीन ड्राईव्हवर 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी. सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात. ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी. युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही. ट्रम्प यांची स्पष्टोक्ती. तर अणुऊर्जा मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा होणार नाही, इराणचं प्रत्युत्तर. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 19 जणांचा मृत्यू. 3 महिन्यात 5 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद. रिंकू सिंगच्या थरारक खेळामुळे कोलकात्याचा सुपर ओव्हरमध्ये विजय. अवघ्या 155 धावांवर झाली होती बरोबरी. रिंकू सिंगनं ठोकल्या नाबाद 83 धावा. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत रस्सीखेच. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा. मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अनेकांचा सूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आज ठाण्यात बैठकांचं सत्र. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कांजूरमार्गचं घनकचरा व्यवस्थापन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती आणि खरीप हंगामाच्या आढावासंदर्भात बैठका होणार. डीपीडीसी निधीमधला थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवलेंची मागणी. या संदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याची आठवलेंची माहिती. रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे. यासाठी सर्व त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. धाराशिवच्या उमरग्यात अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरकरांना विधान परिषदेची संधी हीच खरी, शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली, बॅनरवर उल्लेख. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 51 लाखाहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला पसंती वाढली. कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत 70%, तर एप्रिल महिन्यात 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वस्तूंचे नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचा सवाल. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आज सुनावणी. फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाचा फैसला होणार. टीसीएस प्रकरणाशी संबंध नसल्याचा निदा खाननं केला होता दावा. मोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. विवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता. शिवाजी कोण होता? पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन कॉल सुरूच. रात्री अपरात्री अनोळखी लोकांकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ, तर फोन करणाऱ्यांची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची माहिती. राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार. माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा. 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे. लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप आवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही.
STBT सारखं अवैध बियाणं ज्याला राज्य शासनाची केंद्र शासनाची कोणती परवानगी नाहीये, हे बियाणं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते, त्याला बंदोबस्त शासनाने करावा. रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी, जेणेकरून आम्ही MRP मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू. शासनाच्या जाचक अटी विरोधात खते बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. कृषी विक्रेत्याची प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्याला योग्य दरात योग्य माल त्यांना वितरित करायचा आहे. परंतु आज त्याची अडचण अशी झालेली आहे की कुठलीही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये X हा युरिया मिळतो आहे. लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटात. राजू शेट्टींची माहिती. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनी तो प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही. परिवहन मंत्री सरनाईकांची रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांसोबत आज बैठक. शशांकराव, संजय निरुपम यांच्याशी सरनाईक करणार चर्चा. आज दुपारी प्रताप सरनाईकांच्या दालनात बैठक. मराठी सक्तीला विरोध करणारे नेतेही बैठकीत सहभागी होणार. आमचा मराठीला पाठिंबा, तर आपण ज्या राज्यात राहतो तिथे मराठी यायलाच हवी. MIMचे नेते इम्तियाज जलील यांचं मत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे, जलील यांचं आवाहन. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके. तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा. लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम. 1500हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचा JCB. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीत कारवाई. 3 दिवस राबवली जाणार अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांना दिलासा. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू. बस काटोल स्थानकात आल्यानंतर पाटील अस्वस्थ. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज. अकोला शहरात काल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज तापमानाचा पारा 47 अंशांच्या टप्पा गाठण्याची शक्यता. दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांनाही फटका. हिंगोलीच्या गोचेगाव येथे लग्न सोहळ्यात वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी लढवली अनोखी शक्कल. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. मध्य प्रदेशात छिंदवाडामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. कडक ऊन आणि उष्णतेमुळे अनेक कबुतरांचा मृत्यू. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचं आवाहन. राज्यात 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्र्यांचा चावा, तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून जखमींची संख्या वाढतीये. ठाण्यातील भाईंदरपाडा परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचं बाउन्सर आणि स्थानिकांमध्ये वाद. जमिनीच्या वादातून दोन्ही गट आमने-सामने. खासगी बांधकाम व्यावसायिक जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. ठाण्याच्या भाईंदरपाड्यातील राड्यावरून आमदार नरेंद्र मेहतांची पोस्ट. मीरा भाईंदरच्या भाजप कार्यालयात सर्वांनी सकाळी 11 वाजता एकत्र या आणि त्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी एकत्रित या. नरेंद्र मेहतांचं आवाहन. पालघरच्या मनोर येथे सोशल मीडियावरील कमेंटवरून वाद. 6 जणांचा तरुणावर लोखंडी रॉडनं हल्ला. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार. 35 वर्ष विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसात काही दिवसांपूर्वी तक्रार. अखेर विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत महिलेला पकडले. मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात महिलेकडून अंमली पदार्थांची होत होती विक्री. मुंबईच्या मालाडमध्ये अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला बेड्या. पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्यानं आरोपी मोहम्मद अन्सारीनं तरुणीला अश्लील व्हिडिओ दाखवले होते. मुंबईत भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावर झाला अपघात. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुणी आणि तरुणाचा समावेश. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आज सकाळी 5:45च्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर 2 ही तरुण मुलं आणि एक मुलगीचा देखील या अपघातात समावेश आहे. या गाड्यांवरनं आपण पाहू शकतो की हा अपघात किती भीषण आहे. ही एक पहिली बाईक आहे, दुसरी तिकडे आहे आणि पुढची एक बाईक तिकडे, तिसरी देखील पडलेली आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. पोलिसांकडून सकाळपासून या संदर्भात आढावा घेतला जात होता. जे जखमी होते त्यांना तात्काळ GT रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार गिरगावमधील एक सिनियर सिटीजन्स हे मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत होते. रस्ता ओलांडत असताना त्यांचं या दुचाकी चालकांकडे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भोसते घाटात टेम्पो ट्रॅव्हलरनी कारला जोरदार धडक दिली आहे. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. टेम्पो ट्रॅव्हलरचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पाच्या PVC पाईप साठवणूक केंद्राला भीषण आग. कोट्यवधी रुपयांचे PVC पाईप जळून खाक. सिंचनासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी देण्यात येणार होतं पाणी. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. मूल शहरालगत तयार होणाऱ्या माल धक्क्यावरून राजकारण तापलं. वाघांमुळे आमचा रोजगार हिरावल्यामुळे आम्ही काय खायचं? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा संतप्त सवाल. मूल रेल्वे स्थानकावर मालधक्का करण्याचा दिला होता प्रस्ताव. मला एक सांगा की वाघाच्या ह्याच्यामध्ये किती लोकांनी आम्हाला मदत केली हो. आणि वाघाचा संबंध नाही. वाघामुळे आम्हाला जंगलात जाता येत नाही, वाघामुळे आम्हाला शेती करता येत नाही. फॉरेस्टवाले सांगतात शेतीवर जाऊ नका, जंगलात जाऊ नका. मग खायचं काय? आमच्या उपजीविकेचा मार्ग कोण आम्हाला सांगतं? सांगा ना. त्याच्यापेक्षा आम्हाला रोजगार जर मिळाला तर आम्हाला वाघाशी संबंध येणार नाही, जंगलाशी संबंध येणार नाही, शेतीशी संबंध येणार नाही आणि आम्हाला खऱ्या अर्थाने रोजगार मिळतील. हा त्याचा उद्देश आहे. बीडमध्ये नीलम गोरेंवरील वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी आक्रमक. तृप्ती देसाईंच्या बुद्धीची वाढ व्हावी आणि त्यांना सबुद्धी लाभावी यासाठी महिला आघाडीचं पाळणा आंदोलन. त्यांचा जे राजकीय प्रवास आहे, त्यांचा जो सामाजिक प्रवास आहे ते तुमच्या वयापेक्षाही जास्त आहे आणि तुम्ही त्यांना सल्ले देण्याचं काम करू नका. या ठिकाणी तुम्ही जे सल्ला देण्याचं काम करतात ते सल्ला या पत्नी पडत नाही. तुम्हाला एवढंच आम्ही महिला आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो, यापुढे असे जर तुम्ही उद्गार काढले तर नक्कीच महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एका नर्समुळे लागला 108 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शोध. उपचारासाठी आलेल्या माजी परिचारिकांनी सांगितलेल्या आठवणीतून उलगडलं जमिनीबाबतचं रहस्य. आता जागेच्या सुनावणीसाठी विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या दरबारी. भंडाऱ्याच्या तुमसर मोहाडीमधल्या बावनथडीत कालव्यातून वाहते रसायनमुक्त पाणी. 5000 हेक्टरवरच्या धान पीक धोक्यात. शेतकऱ्यांचा संताप. अज्ञात कारखानदारांनी विषारी सांडपाणी कालव्यात सोडल्याचा संशय व्यक्त. एसटीच्या पुणे विभागाला हव्यात 200 जादा बस. एसटी प्रशासनाकडून मुख्यालयाकडे मागणी. सध्या पुणे विभागात एकूण 14 डेपो अंतर्गत धावतात 857 बसेस. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे होणाऱ्या गर्दीसाठी बस गाड्यांची मागणी. राघव चड्ढा यांच्यासह 7 खासदारांना निलंबित करा. राज्यसभेच्या सभापतींकडे आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांची याचिका. राघव चड्ढा यांनी 7 खासदारांसह भाजपात प्रवेश केल्यानं आप आक्रमक. भारताच्या तुलनेत पाकिस्तानात बीटी बियाणं स्वस्त आणि जास्त दर्जेदार.
शेतकरी नेत्यांचा आरोप. भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीटी बियाणांमध्ये सरळ वाहन आणि तिसऱ्या जीनचा प्रयोग राबवा. शेतकरी नेते विजय जावंद्या यांचे पंतप्रधानांना पत्र. उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहरात वाढदिवसाच्या पार्टीत हत्याकांड. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार. 3 मित्रांचा मृत्यू. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव. गोळीबारानंतर आरोपी फरार. जिममध्ये साजरा करत होते वाढदिवस. अमेरिकेत झालेल्या गोळीबाराचा नवीन व्हिडिओ समोर. हॉटेलच्या बॉलरूमचं फुटेज दिसत असल्याचं दृश्य. गोळीबारानंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ. अमेरिकेत झालेल्या गोळीबारानंतर आज हल्लेखोराला न्यायालयात हजर करणार. पोलिसांकडून गोळीबाराचा इतर तपासही सुरू.